नमस्कार, गुड मॉर्निंग. आपणा सर्वांचं आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वागत आहे. एक महत्त्वाचा विषय ज्याचे रिपरकेशन खूप मोठे होऊ शकतात आणि देशासाठी ज्याचं अत्यंत महत्त्व आहे, अशा विषयाचा एक ब्रेक थ्रू मिळाल्यामुळे आजची प्रेस कॉन्फरन्स आपण घेत आहोत. याच्यामध्ये आपल्या हद्दीतून विशेषतः मुंबई, मनमाड, मध्य प्रदेश मार्गे बिजवासन या ठिकाणी जात असणारी पेट्रोलियमची पाईपलाईन, ज्याच्यामध्ये अतिशय उच्च प्रतीचं उच्च दाबाचं पेट्रोलियम तिथून घेऊन जातात. ज्या पाईपलाईनमध्ये प्रेशर हा खूप जास्त असतो, कारण खूप लांबपर्यंत त्याला घेऊन जायचं असतं आणि त्याच्यामध्ये काहीही झालं तर त्याचे परिणाम हे प्रचंड भयानक आहेत. त्याची दाहकता लक्षात घेता, परिणामाची दाहकता लक्षात घेता, त्या पाईपलाईनला कुठल्याही स्वरूपाचे डॅमेज केल्यानंतर त्यामध्ये सेन्सर हे प्रॉपरली बसवण्यात आलेले आहे. परंतु प्रत्येकजण त्याच्यावर काही मार्क काढण्याचा प्रयत्न करतो आणि सेन्सर असतील तरीसुद्धा त्याला ओव्हरटेक करून जर थोड्या प्रमाणात जर लिकेज असेल तर ते सेन्सरमध्ये येत नाही. हे त्यामधले काही लॅकुना हे लक्षात घेऊन काही सराईत लोकांनी त्या पाईपला डॅमेज करण्याचा प्रयत्न केला, क्लॅम्प करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून पेट्रोल आणि डिझेलची चोरी करण्याचा प्रयत्न हा करण्यात आला. या गेल्या महिन्यातला विषय आहे. याच्यामध्ये खूप वरिष्ठ पातळीवर याची दखल घेतली गेली होती. BPCLकडून या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवर त्याची तक्रार नोंदवण्यात आलेल्या होत्या आणि त्याच्या बाबतीमध्ये हा प्रकार अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि ज्याला माहिती आहे, टेक्निकल माहिती आहे, अशा लोकांच्या आधारावर हा सर्व प्रकार करण्यात आलेला असल्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये सखोल चौकशी करण्याची आवश्यकता होती. गेल्या आठवड्यामध्येच BPCLचे बरेच अधिकारी माझ्याकडे आले होते आणि यातलं गांभीर्य त्यांनी सांगितलेलं होतं की याच्यामध्ये जर अशाच स्वरूपाचं काही सुरू झालं तर याच्यामध्ये एखादी भयानक मोठी घटना घडू शकते. त्याचे पर्यावसन हे कित्येक लोकांच्या जीवामध्ये होऊ शकतं. तर ह्या गोष्टी होऊ नयेत आणि अशा प्रकारच्या चोरीला आळा बसावा, लोकांचं जीवनमान वाचावं, त्यातून कुठलीही घटना होऊ नये या दृष्टिकोनातून या घटनेकडे पाहिलं गेलं. याच्यासाठी विशेष टीम मनमाडचे प्रभारी अधिकारी, तिथले SDPO यांनी या बाबतीमध्ये विशेष टीम स्थापन केले आणि अतिशय शिताफीने या सगळ्या गोष्टीचा इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर असं निष्पन्न झालेलं आहे की साधारणतः टोटल 7 आरोपी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्यापैकी 5 आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. त्यांचा जो संपूर्ण प्लॉट आहे, कशा पद्धतीने केलं या बाबतीमधली माहिती ओपन झालेली आहे. त्यामधला जो मुख्य आरोपी आहे त्याला कल्याण या ठिकाणाहून, दुसरे गोवंडी मुंबई या ठिकाणून काही आरोपी उचललेले आहेत आणि 2 आरोपी हे लोकलचे आहेत. या लोकलच्या आरोपींनासुद्धा अटक करण्यात आलेली आहे. बाकीचे 2 आरोपीसुद्धा लवकरच अटक केली जातील. या बाबतीमधले त्यांनी जे क्लॅम्प लावले होते, पूर्ण पाईपला क्लॅम्प लावून त्यामध्ये एका तासामध्ये साधारणतः 4 लिटर पेट्रोल काढण्याची क्षमता त्याच्यामध्ये सुरुवातीला होती. परंतु वॉल्व होते ते बंद चालू करता येत होते, त्यामुळे त्याची क्षमता वाढवता येऊ शकत होती. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी टेस्टिंग टाईप केलेलं होतं आणि नंतर त्याच्यातून मोठ्या प्रमाणात पेट्रोलची आणि डिझेलची चोरी होण्याची शक्यता होती. तर याच्यामध्ये सुरुवातीलाच हा तपास लागलेला असल्यामुळे भविष्यात याच्यामधून होणारे मोठे जे रिपरकेशन आहेत ते टाळण्यामध्ये मनमाड पोलीस आणि संपूर्ण आपले जे नाशिक ग्रामीणचे संपूर्ण LCB आणि इतर सर्व अधिकारी आहेत यांना याच्या बाबतीमध्ये यश मिळालेलं आहे. याच्यामधले काही गुन्हेगारावर याच्यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये एक जो सुनील उर्फ सोनू जयशंकर तिवारी आहे त्याच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर दुसरा जो आरोपी आहे जो इरफान मोमीन याच्यावरसुद्धा याच्या बाबतीमध्ये गुन्हे दाखल आहेत. या सर्व केसेस या गंभीर स्वरूपाच्या आहेत, त्याच्यावर दाखल असणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये त्याला अटक झाली नाही, त्याला या बाबतीमध्ये अटक करण्यात आलेली आहे. तर 5मध्ये तोही त्यामध्ये अटकेत आहे आणि पुढील तपास हे मनमाडचे प्रभारी अधिकारी हे करत आहेत. इरफान मोमीन हा मनमाडचा आहे का? मनमाडचं.
मनमाड हां हो, त्याचे सगळे डिटेल काढलेले आहेत. त्या सर्व गुन्ह्यामध्ये तो जो फरार होता त्या सर्व गुन्ह्यामध्ये त्याला शिफ्ट करून घेतले जाणार, ट्रान्सफर केलं. हा प्रकार किती वर्षापासून किती दिवसापासून सुरू होता आणि आता जो आपल्याला तपासामध्ये आढळलेला आहे, तर याचं नुकसान यापूर्वी काही झालेलं आहे का, इथून पुढे किती होण्याची शक्यता आहे? नाही, हा ट्रायल म्हणजे साधारणतः मे महिन्यामधला प्रकार आहे. मे महिन्यामध्ये निदर्शनास आलं, कारण त्यामध्ये जे त्यातली जी गळती झाली होती ती गळती एका शेतकऱ्याला विहिरीमध्ये त्या पाण्यामध्ये उतरलं गेलं. ते ऑइल जे होतं ते पाण्यामध्ये उतरलं गेलं, त्यामुळे ती इन्फॉर्मेशन आली होती. ती कंपनीला कळालं नव्हतं. कंपनीच्या लोकांना जे त्यांची सिस्टीम आहे त्या सिस्टीममधून सुद्धा ते डिटेक्ट न झालेला विषय आहे. परंतु ते लिकेज झाल्यामुळे ते त्या शेतीच्या पाण्यामध्ये गेलं होतं आणि तिथं तवंग आल्यामुळे शेतकऱ्यांनी या बाबतीतली तक्रार केली होती. अशा प्रकारचे नाही केलेले, पण इतर गुन्हे जे तुम्हाला सांगितलं ते प्रेस नोटमध्ये तुम्हाला डिटेल दिलेलं आहे की कुठल्या स्वरूपाचे गुन्हे आहेत ते प्रेस नोटमध्ये डिटेल दिलेलं आहे. आता साधारणतः त्याच्या जी कॅपॅसिटी होती ती 1 तासाला 4 लिटरची कॅपॅसिटी होती. त्यामुळे ते तेव्हापासून जे बंद करेपर्यंत ते 4 लिटर एका तासाला अशा गतीने ते सांडले त्या जमिनीमध्ये गेलेलं आहे ते पेट्रोल. सर, ते पाईपलाईन आहे ते वेगळं मटेरियल आहे, म्हणजे त्याच्यावर कुठली ड्रिल पण चालू शकत नाही, मग ते लीक कसं काय झालं? हां, हे सगळे जे अशा स्वरूपाचे उच्च दाबाचे पाईपलाईन असतात त्याच्यासाठी प्रिकॉशन शासन खूप मोठ्या प्रमाणात घेतं. तुम्ही म्हणता तसे ड्रिल होत नाही, परंतु त्यातलेच काही तंत्रज्ञ, त्यातलेच काही लोक असू शकतात की ज्याच्यामध्ये त्यांना ही माहिती असू शकते की काय झालेलं आहे. ते प्रत्येकाला तोड असतो काहीतरी, तसा तोड काय आहे तो त्या गुन्हेगाराकडून आपल्याला कळेल. त्यांना आता अटक केलेली आहे, त्यामुळे तपासामध्ये त्या गोष्टी सर्व स्पष्ट होतील. हो, हे टेक्निकल माणसाला समजतं, इतर लोकांना समजणार नाही. टेक्निकल लोकांना याची माहिती होऊ शकते. नाही, कंपनीने आमच्या अधिकाऱ्यांना भेटलेले आहेत, आमच्याकडे पण येणार आहेत आणि कंपनीने या बाबतीमध्ये अप्रिशिएट केलेलं आहे. नाही, आणखी ते ट्रायल बेसवर चाललं होतं. म्हणजे हे जे प्रकार आहे तो मोठ्या प्रमाणात करायचा होता, परंतु सुरुवातीला त्याने ट्रायल बेसवर सुरू केलं होतं कुणाला कळू नये म्हणून, आणि नंतर तो वाढवत त्याची कॅपॅसिटी वाढवून मग मोठ्या प्रमाणात त्याचं कमर्शियल बेसवर करणार होतं ते. शिक्षण काय नाही, शिक्षण असं काही नाही, विशेष असं काही शिक्षण नाही. 10वी 12वीचे हे आहे, विशेष उच्च शिक्षित काही नाही आहेत. टेक्निकल नॉलेज असणारे आहेत, परंतु उच्च शिक्षित नाही आहेत. सर, आता फेसबुकमध्ये दुसरे 2 विषय आपण टाकलेले आहेत, एक देशी कट्ट्या विषय आहे आणि एक दारू विषय. हो, हा एक 3 विषय टोटल आहेत. एक आहे एक सराईत गुन्हेगार जो आहे त्यांनी मालेगाव ग्रामीणच्या हद्दीमध्ये देशी कट्ट्यामधून काही दिवसापूर्वी फायर केलं होतं. त्याच्यावर तशा प्रकारचा गुन्हा दाखल होता, परंतु तो फरार होता. तो फरार संदर्भात LCBच्या टीमला माहिती मिळाली. त्याचं नाव आहे अबिद हुसेन अशफाक अहमद. तो इस्लामपुरा या भागामध्ये राहतो, मालेगावमध्ये. त्यांनी काही दिवसापूर्वी मालेगाव ग्रामीणच्या हद्दीमध्ये हवेत फायर केलं होतं. तशा स्वरूपाचा एक गुन्हा दाखल होता, परंतु त्या गुन्ह्यामध्ये तो फरार होता. आणि त्याच्या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर LCBने याच्या बाबतीमध्ये ट्रॅप लावून त्याला अटक केलेली आहे. त्याच्याकडे तो पिस्टल मिळालेला आहे जो देशी कट्टा आहे. तो लोकल आहे, लोकल. कारण कसं आता बघितलं तर आता 4-5 दिवसांमध्ये नाशिक शहर पोलिसांनी सुद्धा देशी कट्टे हस्तगत केले. काल रात्रीच 2 हस्तगत केले, परवाच्या दिवशी गुन्हेगारी पथकाने 1 हस्तगत केला होता. म्हणजे नाशिक शहर ग्रामीण असो की सिटी असो, याच्यामध्ये देशी कट्टे फार मिळून येत आहेत. मग हे नेमके देशी कट्टे येतात कुठून? आरोपी आपल्याकडे मिळतोय, परंतु आतापर्यंत प्रेस समोर आधी कधी असं झालं नाही की या आरोपींनी कुठून आणले होते हे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही विक्री करत असेल, तो आतापर्यंत मोठ्या मुली सापडत नाही. बरोबर. नाही, तुमचं अगदी बरोबर आहे. कारण देशी कट्टा कुठंतरी तयार होत असेल की ज्याचा वापर करून हे लोक सगळीकडे करतात. तुमच्या माहितीसाठी तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही या क्षेत्रातले भरपूर वर्ष काम करता आहात. तुम्हालाही माहिती आहे की काही राज्यामध्ये देशी कट्टा बनवणाऱ्या छोटे कारखाने आहेत, ते पण सापडलेले आहेत. मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये अशा स्वरूपाचे छोटे कारखाने आहेत की जे देशी कट्टा बनवतात
आणि 5-10 हजाराला सुद्धा ते विकतात. बऱ्याचदा याचा शेवट हा अशा प्रकारच्या राज्यामध्ये होतो होता. याचा शेवट जो आहे तो तपासामध्ये निष्पन्न होईल. परंतु बऱ्याच गुन्ह्यामध्ये देशी कारखानचे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर जे एरिया आहे त्या बॉर्डरिंग एरियामध्ये अशा स्वरूपाचे काही गोष्टी आहेत की ज्या देशी कट्टे बनवतात वगैरे अशा स्वरूपाची माहिती बऱ्याच जे आरोपी आपण पकडतो त्यांच्याकडून काही सुगाव लागत असेल ना? निश्चित आता ह्या केसमध्ये लागेल. आपण त्याला ओरिजिनल कुठून झाला याच्यामध्ये माहिती घेऊया. हो हां नाही हे इलिगलच आहेत ना. लायसन्स कसं आहे? इलिगलच आहेत ना ते. मनमाडमधले काही संशय अजून त्याच्यामध्ये भेटण्याची शक्यता आहे. हो. कारण की ते पूर्वनियोजित आहे आणि बऱ्याच दिवसापासून ते ट्रायल करीत होते आणि इरफान मोमीन आणि काही शेतकऱ्यांचे काही संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. नाही अगदी खरं आहे. याच्यामध्ये तपासामध्ये बऱ्याच गोष्टी समोर येतील. कारण कुणाच्या उद्देशासाठी नेत होते, हा परत भविष्यातला त्यांचा प्लॅन काय होता, कोणत्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करणार होते, याच्यामध्ये आणखी काही व्यापारी त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का, हा सगळा विषय तपासाचा आहे. निश्चितपणे काही गोष्टी पुढे येतील आणि लोकल सपोर्टशिवाय काही होत नाही. लोकल सपोर्ट हा निश्चितपणे असणार आहे. त्यामुळे 2 लोकलचे अटक केलेले आहेत. त्याच्याकडून आणखीही काही लोकांची नावं निष्पन्न होण्याची शक्यता आहे. तो तपासामध्ये निश्चितपणे येतील. आणि एक इतर 2 गोष्टी आहेत की ज्या बांधकाम साईटवरून स्टीलच्या प्लेटच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आता एक टोळी पकडलेली आहे. त्यांच्याकडून आणखी काही बऱ्याच ठिकाणच्या या स्टीलच्या प्लेटा संदर्भातली माहिती मिळू शकते. त्यांनी विक्री जी केलेली आहे की आंबड आणि याच्यामध्ये भंगार जे विक्रेते आहेत त्यांच्याकडे ती विक्री केलेली आहे. तर अशा स्वरूपाच्या जिल्ह्यामधल्या काही चोऱ्या ह्या ओपन होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मुंबई आग्रा महामार्गावर मद्याची वाहतूक करणारी एका ट्रकच्या मधून काही चोरी केलेली होती. त्याच्यामधला सुद्धा मुद्देमाल आणि त्यामधले आरोपी जे आहेत ते कमी वयाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या संदर्भातली माहिती आपण नावं त्यामध्ये देत नाही आहे. परंतु कमी वयाची मुलं आहेत, त्यांनी या प्रकारची चोरी त्या ठिकाणी केलेली आहे. त्यांच्याकडून सुद्धा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले. नाही हे ऑफिशियली माल होता. एक्साईजचा परमिट असणारा माल होता. त्याच्यामधून गाडी ती रस्त्याच्या कडेला उतरली. त्याची गाडीचा काही प्रॉब्लेम झाला होता. त्या गाडीमधून त्या लोकांनी त्या गाडीतून चोरी केली. ओके थँक्यू. नाशिक ग्रामीण पोलिसांनी एक गुन्हा उघडकीस आणलेला आहे पेट्रोलियमच्या संदर्भात. हा गुन्हा नेमका काय होता, याची मोडस नेमकी काय होती आणि कशा पद्धतीनं या गुन्ह्याची उकल झाली? मनमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबईवरून बिजनवास या ठिकाणी जाणारी एक उच्च दाबाची पाईपलाईन आहे. त्याच्यामध्ये पेट्रोलियम आणि डिझेल याचा वाहतूक केली जाते. याला क्लॅम्प करून त्याला छिद्र पाडून त्याच्यामधून चोरी करण्याचा प्रयत्न हा गेल्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी झाला होता. याच्याबाबतची तक्रार ही त्या स्थानिक शेतकऱ्यांनी अशी माहिती दिली होती की आमच्या विहिरीमध्ये त्याचा एक तवंग पसरलेला आहे आणि त्यामुळे कुठंतरी लिकेज झालेलं असावं. आणि त्याचे डिटेल पाहणी केल्यानंतर त्याचं क्लॅम्प केलेल्या ठिकाणं आढळलं ज्या ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशाने अशा स्वरूपाचं क्लॅम्प केलं जातं. या बाबतीतली अधिकृत तक्रार आल्यानंतर याचं गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण मनमाड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, LCB आणि सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करून या गंभीर गुन्ह्याला याचा छडा लावलेला आहे. याच्यामध्ये 7 पैकी 5 आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 2 आरोपी हे लोकलचे आहेत आणि इतर आरोपी हे कल्याण आणि गोवंडी या ठिकाणी राहणार आहेत. याच्यामध्ये त्यांनी या बाबतीमध्ये त्या संपूर्ण उच्च दाबाच्या पाईपलाईनला कशाप्रकारे क्लॅम्पिंग केलं आणि त्याच्यामधून चोरी होणारं पेट्रोल जे आहे ते तासाला साधारणतः 4 लिटर पेट्रोल काढण्याची क्षमता त्यांनी सुरुवातीला निर्माण केली होती. परंतु भविष्यात टप्प्याटप्प्याने त्याची क्षमता वाढवून कमर्शियल बेसवर ते पुढे भविष्यात करण्याची त्यांची शक्यता होती. याचे परिणाम हे अत्यंत भयानक असल्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनी या 5 आरोपींना अटक केलेली आहे. याच्या पाठीमागं कोण आहे, यातला कमर्शियल यूज करण्यासाठी कोण त्याचा वापर करू शकतं आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्वमेंट कोणकोणत्या लोकांचे आहे हा सर्व भाग हा तपासामध्ये निष्पन्न होईल. यामध्ये जे आरोपी पकडलेले आहेत त्यांचा सहभाग कसा निष्पन्न झाला, ते रेड हँड पकडले गेले की काही माहितीच्या आधारावर पकडले? ही पूर्णतः गोपनीय माहितीच्या आधारावर याच्या बाबतीतली संपूर्ण टेक्निकल तपास आणि गोपनीय माहिती या दोन्हीच्या आधारावर आत्तापर्यंत आरोपीमध्ये पर्यंत पोहोचण्यासाठी यश मिळालेलं आहे. सर जी तक्रार मिळाली होती ते लिकेज संदर्भातली होती.
तो मुद्दा हा आहे की हे आरोपी निष्पन्न कसे झाले मुळात, म्हणजे तिथे आपण त्यांना डिझेलची वाहतूक करताना पकडलं की काय, नेमकं काय घडलं? काय आहे, कुठलाही क्ल्यू नसताना आरोपी पकडणं हाच खरं ह्यामधला स्किल होतं. कारण याच्यामध्ये डायरेक्टली कुणाविरुद्ध तक्रार नव्हती, फक्त झालेली घटना गंभीर होती. तर याच्या बाबतीमध्ये पूर्णतः गोपनीय माहिती आणि टेक्निकल तंत्रज्ञानाच्या आधारावर तिथं असणारे क्लॅम्प लावताना तिथं लोक आले होते, त्या संदर्भात काही टेक्निकल पुरावे होते. आता ते पुरावे या ठिकाणी सांगणं योग्य नाही, परंतु सर्वतः तांत्रिक पुराव्याच्या आधारावर आणि गोपनीय माहितीच्या आधारावर या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी ते कबूल केलेलं आहे. याच्यामधली लिंक संपूर्ण स्पष्ट झालेली आहे. त्यांच्याविरुद्ध पुरावेसुद्धा हस्तगत करण्यात आलेले आहेत. आरोपींची पार्श्वभूमी काय आहे? 2 आरोपी यांच्या बाबतीतले गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. एक जो आरोपी आहे इरफान, त्याच्यावर आपल्या निफाड, मनमाड यामध्ये या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साधारणतः 6 गुन्हे दाखल आहेत. आणि एक जो आरोपी आहे सुनील तिवारी म्हणून, याच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत. एक शाहूनगर पोलीस स्टेशन मुंबई आणि एक बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे हे नाही, याच्यापैकी कुठलाही गुन्हा या स्वरूपाचा नाही आहे. जे सुनील तिवारी आहे त्याच्यावर NDPS ॲक्टनुसार एक गुन्हा दाखल आहे जो मुंबईमध्ये आहे, आणि दुसरा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये दारूबंदी संदर्भातला गुन्हा दाखल आहे. पण यांना ही कल्पना कशी होती, म्हणजे इथपर्यंत कसं झालं? एक टीम त्यांची होती की त्या टीमच्या आधारावर पुढे भविष्यात काय करता येऊ शकतं, हे गुन्हेगारांनी एकत्र आल्यानंतर नवीन व्यवसायाचा प्रकार म्हणून हा प्रकार, जुना माहितीचा व्यक्ती एखादा मिळाला तर त्याच्या आधारे पैसे कमवण्यासाठीच्या लालसेने हा प्रकार सर्व केलेला आहे. पाणीवाडी प्रकल्प ज्या कंपन्या किंवा जी पाईपलाईन त्याला सेन्सर्स असतात, ते सेन्सर्स कंपनीला आयडेंटिफाय झाले नाही, याच्या मागे काय कारण आहे? कंपनीतले काही लोक यांना सहभागी होते का, किंवा काही त्याची टेक्निक त्यांनी वेगळी वापरली? जे सेन्सर आहेत ते ठराविक लिमिटच्या वर जर त्याच्यामध्ये छिद्र पडलं आणि डिस्चार्ज जर ठराविक लिमिटच्या वर गेला तरच ते सेन्सरमध्ये डिटेक्ट होतं. जर शिपेज असेल, थोडंफार असेल तर त्याच्यामध्ये ते डिटेक्ट होत नाही. हा थोडा लॅकुना त्याच्यामध्ये आहे. त्या लॅकुनाच्या आधारावर या संपूर्ण प्रकार केलेला आहे. त्यामुळे त्यांना डिटेक्ट झालेलं नाही आहे. हा वेगळ्या प्रकारे डिटेक्ट झालं की शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्या विहिरीमध्ये ते आलेलं आहे म्हणून. 3 किलोमीटरच्या अंतरावर, साधारणतः प्लॅनपासून 3 किलोमीटरच्या अंतरावर ते घटना घडली. यस, 3 किलोमीटर. थँक्यू. सर, हे निष्पन्न होण्याच्या किती दिवस आधीपासून हा संपूर्ण प्रकार चालू होता? जे डिझेल त्यांनी घेतलं होतं ते कोणाकोणाला दिलं होतं त्याच्याबद्दल? नाही, अद्याप पावेतो हे डिझेल कुठल्याही स्वरूपाच्या ह्याच्यामध्ये साठवण्यात आलेलं नव्हतं, भांड्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये टँकरमध्ये किंवा कशामध्ये काढलेलं नव्हतं. हा फक्त ट्रायल अँड इररचा विषय होता की याच्यामध्ये ते टेस्ट करून त्याच्यामध्ये पुढं कमर्शियल बेसवर ते पुढं करणार होते. आता ह्या स्टेजला फक्त त्याच्यामध्ये काढू शकतात की नाही, त्यामध्ये स्टॉप आणि स्टार्टचं वॉल्व लावलं होतं त्यांनी. म्हणजे इतकं टेक्निक व्यवस्थित होतं की ते स्टॉप कधी करायचं, स्टार्ट कधी करायचं, हे सगळे वॉल्व सुरू लावले होते त्यांनी बाहेर. त्या क्लॅम्पला बाहेर वॉल्व लावले होते. त्यामुळे ते भविष्यात हे सगळं व्यवस्थित झालं तर भविष्यात ते कमर्शियल बेसवर करणार होते. सर, हा संपूर्ण घटना घडली ही मनमाडमध्ये, आणि मुंबईचे गुन्हेगार कसे आढळून आले, काय नेमकं लिंकेज होतं? नाही, टीम बनवली त्यांनी. ह्या बाबतीमध्ये एक टीम बनवलेली आहे. लोकलच्या लोकांनी सांगितलं की या ठिकाणी काढलं तर या ठिकाणी कोणाला लक्षात येणार नाही. शेतीचा विषय आहे, शेतातून जाणारी पाईपलाईन आहे, त्यामुळे इथे काढलं तर जास्त लक्षात येणार नाही. काही ठिकाणी पाईपलाईनचे कमी जास्त जमिनीमध्ये काही ठिकाणी 2 मीटर आहे, काही ठिकाणी 4 मीटर आहे, अशा स्वरूपाचं आहे. तर कमी ठिकाणी असणारे, निर्जन ठिकाणी असणारे, माहिती न पडणारे असं ठिकाण शोधून त्या ठिकाणचे लोकल लोकांना मदतीला घेऊन अशा प्रकारचे काम केले जातं. पण सर, स्थानिक लोक आणि हे मुंबईचे गुन्हेगार यांची ओळख कशी झाली? म्हणजे काही कॉमन लोक आहेत की ज्यांच्या आधारावर, काही गुन्हेगार कॉमनचे आहेत की जे मनमाडचे आहेत, त्यांच्या ओळखीचे काही लोक तिकडचे आहेत, त्यांनी त्या इकडे त्यांना बोलवून अशा प्रकारचं काम केलेलं आहे. सर, ते इंधन चोरी प्रकरणामध्ये मागे पोपट शिंदे वगैरे यांनी सोनवणे यांना जाळलं होतं. हो. या टीमचा काही संबंध त्याच्याशी आहे का? नाही, तेच चेक करतोय आपण तपासामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे म्हणताय त्याच्यामुळेच हे गांभीर्य आम्ही लक्षात घेतलं होतं की अशा स्वरूपाच्या तेल चोरीमधून एक मोठी घटना या ठिकाणी मनमाडला घडलेली होती. तर अशा प्रकारची घटना भविष्यात घडू नये म्हणून छोटीशा घटनेला सुद्धा गांभीर्याने घेतल्यामुळे भविष्यात मोठी घटना टाळण्यामध्ये मदत होऊ शकते. म्हणून आपण म्हणतात त्याच्याशी काही लिंकेज आहे का हे नक्की आपण तपासामध्ये हे करू. असू शकतो, कारण याची सुरुवात आहे. एखादी मोठी टोळीसुद्धा याच्या पाठीमागे बॅकमध्ये काम करू शकत असेल तर याच्या तपासामध्ये PCR आम्हाला या सगळ्या गोष्टी पुढं उघडकीस येतील. आणि आपण आता म्हटलं की हा छोटं छिद्र होतं त्यामध्ये लक्षात आलं नाही. कंपनीला तुम्ही काय सूचना केलेल्या आहेत? कंपनीला याच्या बाबतीमध्ये काही ठराविक किलोमीटरच्या अंतरावर त्यांचा एक रखवालदार असतो की ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. त्यांचे ऑटोमॅटिक सेन्सर आहेत, त्याची सेन्सिटिव्हिटी वाढवली पाहिजे, जेणेकरून छोटे जरी काही लिकेज असेल तर सहजपणे त्यांना लक्षात जाऊ शकतं. अशा स्वरूपाच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. ते म्हटले की आमच्या टेक्निकल टीमशी आम्ही हा विषय विचार करतो आहोत आणि याच्यामध्ये आणखी उपाययोजना, तांत्रिक उपाययोजना काय करता येतील याच्या बाबतीमध्ये ते करत आहेत. काही मोठी दुर्घटना
आणि हा झाला चोरीचा भाग. मात्र याच्यातून पेट्रोल लिकेजच्या ठिकाणी आग लागून मोठी दुर्घटना देखील घडण्याची या संदर्भात कंपनीला काही नोटीस आपण दिली का? सगळ्यात महत्त्वाचा तोच विषय आहे की याच्यामध्ये जर अशा स्वरूपाच्या लिकेजच्या ठिकाणी जर कुणी काडीपेटी टाकली किंवा कुठं आग लागली तर याचे परिणाम आपण विचारही करू शकणार नाही, एवढे भयानक आहे. त्यामुळे ही घटना आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे आणि त्यांना पहिल्याच दिवशी आम्ही सूचना दिलेली आहे की अशा स्वरूपाच्या घटना होऊ शकतात, वारंवार होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये लोकांच्या जीविताचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. तर तुम्ही त्या छोटे छोटे लिकेजचं सुद्धा टेक्निकलच्या आधारावर तुम्हाला डिटेक्ट व्हायला पाहिजे, अशा स्वरूपाची यंत्रणा तुमच्याकडे कार्यान्वित करा. तर ते म्हटले की आम्ही सर्व हे तंत्रज्ञान आमच्याकडे काय करता येऊ शकतं, हायेस्ट लेवलचं तंत्रज्ञान काय वापरता येऊ शकतं याचा प्रयत्न करतो आहोत. नाही, आतापर्यंत आमचा मीटिंग झालेली आहे, आम्ही लेखी स्वरूपात सुद्धा त्यांना कळवणार आहोत. आता सर ही पाईपलाईन मुंबईकडे जातो, कुठल्या लाईनला? मुंबईवरून बिजनवास या ठिकाणी जाणारी पाईपलाईन आहे. थँक्यू. हे सगळ्यांना याच्यामध्ये सर्व अँगल पाहिले जातील. सर्व अँगल जे आहेत ते तुम्ही म्हणता ते सगळे ओपन अँगल आहेत की कोणकोणत्या टोळी त्याच्या पाठीमागे आहे, त्याच्यावरून आपल्याला कळेल की कोणकोणत्या प्रकारचे होऊ शकतात. त्यामुळे सर्व अँगल हे चेक केले जातील. तपासामध्ये सर्व अँगल संदर्भातला तपास आम्ही करणार आहोत. सर, एक वेगळा विषय आहे. निफाड पोलीस स्टेशनमध्ये नैताळे गायरान जमीन प्रकरणाचा जो वाद होता, या सगळ्या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने तक्रार दिलेली आहे फाईलगाळ झाल्याची. त्या सगळ्या संबंधी आपण पुढे काय कारवाई केलेली आहेत आणि काही त्या अनुषंगाने तपास पुढे केला? नाही, मी माहिती घेतो या बाबतीतली. माझ्याकडे माहिती नाही आलेली, माहिती घेतो आणि सांगतो. सर, नासिक के मनमाड में पेट्रोलियम कंपनी का लीकेज का जो दाखिल हुआ उसमें क्या जानकारी? पिछले महीने में मई महीने में मनमाड एरिया में जो BPCL की जो पाइपलाइन जा रही है, ये पेट्रोल और डीजल मुंबई से बिजनवास लेके जाती है. हाई प्रेशर की पाइपलाइन है. वहाँ पे क्लैंप लगा के चोरी करने के उद्देश्य से ये घटना हुई है. इसके बारे में रिपोर्टिंग होने के बाद मनमाड पुलिस स्टेशन के इंचार्ज और उनकी पूरी टीम, इन्होंने इन्वेस्टिगेशन में अभी तक 5 लोगों को हिरासत में लिया है, उनको अरेस्ट किया है. उनके पास से डिटेल हमें पता चला कि वहाँ पे पूरा नियोजनबद्ध तरीके से वहाँ पे क्लैंप लगा के ये चोरी करने की कोशिश की जा रही थी. 1 घंटे में 4 लीटर पेट्रोल या डीजल निकालने की क्षमता वो क्लैंप में थी. वो अभी ट्रायल बेस पे लग रहा था, आगे जाके उसको कमर्शियल बेस पे करने का उनका इरादा था. अभी भी 2 आरोपी अरेस्ट करना बाकी है. इसका इन्वेस्टिगेशन मनमाड पुलिस स्टेशन की प्रभारी अधिकारी कर रहे हैं. इसमें जो आरोपी अरेस्ट किए गए हैं उनका कुछ बड़े इनके साथ कनेक्शन दिख रहा है, कोई आतंकी अटैक करने की कोशिश संभावना दिखती है? अभी तक के तपास में तो इस तरह की संभावना मिली नहीं है, लेकिन आगे के तपास में हम लोग सभी एंगल से तपास कर रहे हैं. इसका कनेक्शन दूसरे कोई गिरोह के साथ होगा या किस उद्देश्य से ये किया होगा, इसका पूरी जानकारी आगे की इन्वेस्टिगेशन में आ जाएगी. थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.